नमस्कार मित्रांनो, आपलं इमेजिन नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती तसेच स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे जी.के. प्रश्न आणि नवीन भरती अपडेट्स नियमित मिळतील. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर हा चॅनल तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. IDBI बँक भरती 2026 अंतर्गत सुमारे 1300 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. पदवीधर उमेदवारासाठी बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे. या व्हिडिओमध्ये आपण पुढील महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये एकूण पदे किती असणार आहेत, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया. जर तुम्हाला सरकारी भरती, बँकिंग जॉब्स आणि स्पर्धा परीक्षेची माहिती हवी असेल तर आपल्या इमेजिन नॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. IDBI बँकमध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 1300 जागा असणार आहेत. टोटल जागा या 1300 पैकी असिस्टंट मॅनेजर या पदाकरता 200 पदे असणार आहेत. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाकरता एकूण 1100 पदे असणार आहेत. मित्रांनो, ही भरती बँकिंग क्षेत्राच्या उमेदवारासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व अर्ज प्रक्रिया नीट तपासावी. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही काय असेल मित्रांनो, तर उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असावी. आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी किमान गुण हे जनरल आणि OBCसाठी किमान 60% असणे गरजेचे आहे आणि SC आणि STसाठी किमान 55% असणे गरजेचे आहे. मित्रांनो, वयोमर्यादा ही या भरतीसाठी असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 21 ते 30 वर्ष असणे गरजेचे आहे आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 20 वर्षे ते 25 वर्षे असणे गरजेचे आहे. SC किंवा STसाठी 5 वर्षे रिलॅक्सेशन असणार आहे आणि OBCसाठी 3 वर्षे असणार आहे. IDBI बँक भरती 2026साठी निवड प्रक्रिया ही कशी असेल मित्रांनो, तर मित्रांनो, उमेदवाराची प्रथम ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. त्यानंतर मुलाखतीनंतर उमेदवाराच्या शैक्षणिक व इतर कागदपत्राची पडताळणी केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट ही जाहीर केली जाईल. या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप हे खालीलप्रमाणे असेल मित्रांनो. तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये रिजनिंग 60 प्रश्न असतील, इंग्लिश भाषेचे 40 प्रश्न, क्वेश्चनटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 40 प्रश्न, जनरल अवेअरनेस, बँकिंग, कम्प्युटर नॉलेजचे 60 प्रश्न असतील आणि परीक्षेसाठी एकूण प्रश्न हे 200 असतील आणि यासाठी परीक्षेचा वेळ हा 120 मिनिटे इतका असेल.